हॅलो, नमस्कार. अनघास फूड मॅजिक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रोज रोज त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही भोपळ्याच्या पानांची भाजी एकदा नक्की करून बघा. चवीला खूप छान लागते. इथे आमच्या इथे ह्याचा भोपळ्याच्या पानांचा वेल आहे, तर त्याची मी पानं तोडून घेत आहे आता भाजी करण्यासाठी. तर बघू शकताय तुम्ही, अशी ही जी छोटी छोटी जी पाने आहेत ती आपल्याला घ्यायची आहेत, म्हणजे भाजी चवीला खूप छान लागते. मोठ्या साईजची नाही घ्यायची आहेत, लहान साईज मीडियम साईजची अशी पाने ही तोडत आहे मी भाजी करण्यासाठी. चला तर मग ही भाजी आता आपल्याला निवडून घ्यायची आहे. त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉनवरती प्रेस करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग इकडे बघू शकता तुम्ही, भाजी मी अशा पद्धतीने पानांच्या ज्या हे निवडून घ्यायचे आहे आपल्याला. अशा प्रकारे शिरा काढायच्या आहेत आपल्याला पानांच्या ह्या सगळ्या. जोपर्यंत पाने जी ताजी ताजी असतात तोपर्यंतच ह्या शिरा निघतात. ताज्या ताज्या पानांच्या अशी लगेचच ही निवडून घ्यायची आपल्याला भाजी. तर ही भाजी निवडून झाली की एका पातेल्यामध्ये घालून त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालून आपल्याला छान असे धुवून घेऊया आपण सगळी. तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते ही भाजी. चला तर मग ही एकदाच पाणी घालून आपल्याला चांगलं भरपूर असं पाणी ओतून स्वच्छ धुवून पाणी नितळून घेऊया यातलं. आणि आपल्याला हे अशा आता बारीक असे चिरून घ्यायचे पाणी निथळलं की पानं. चला तर मग आपण ही भाजी चिरून घेऊया आता. अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे आपल्याला. तर इथे फोडणीसाठी बघू शकता तुम्ही काय काय घेतलं आहे. मी ही भाजी चिरून घेतली आहे. एक कांदा घेतला आहे, एक टॅमॅटो, 10-12 लसूण ठेचलेलं लसूण घेतलं आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, तांदळाच्या ज्या कण्या आहेत त्या भिजत घातल्या आहे, आणि डाळ, तुरीची डाळ ती भिजत घातली होती मी, म्हणजे भाजीमध्ये लगेच शिजते. आणि चवीपुरतं मीठ. चला तर मग कढईमध्ये तेल गरम झालं आहे आपलं. आपल्याला इथं जिरं घालायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर एक कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर लगेच मिरची आणि लसूण घालूया फोडणीमध्ये. हळद घालायची आहे थोडीशी. आता लगेच ही भाजी थोडी परतून घेऊया आपण. आणि वरून आपण भिजवलेली डाळ, तांदूळ, टॅमॅटो घालून छान असं भाजी परतून घेऊया. जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला, गरजेप्रमाणे थोडंसंच घालायचं आहे पाणी. आणि वाफेवरतीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बारीक गॅसवरती 15-20 मिनटं तरी लागतात. ही भाजी जरासं टाईम लागते शिजायला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये. झाकण लावून आता
शिजलेली आहे. भाजी आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तोंडाची चव वाढवण्यासाठी ही भाजी खूप खायला छान लागते. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.